आणि आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। 15 ऑगस्टला अखेर रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या हस्तेच ध्वजारोहण केलं जाणार आहे। गिरीश महाजन नाशिकमध्ये ध्वजारोहण करतील। पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मात्र अद्यापही वेटिंगवर आहे। म्हणजे आता जे परिपत्रक जारी करण्यात आले त्यानुसार 15 ऑगस्टला रायगडमध्ये भरत गोगावले आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आवेश आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आवेश, अजूनही निर्णय अधिकृत झालेला नाहीये, फक्त सोय म्हणून 15 ऑगस्टला या दोघांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच विनोद, आपल्याला माहिती असेल गेल्या 2-3 वर्षापासून रायगड आणि नाशिकचा पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। आपण बघू शकतो विधान परिषद निवडणुकीत ज्या प्रकारे सुनील तटकरे यांचा मुलगा उभा राहिला होता, त्यावेळेस भरत गोगावले आणि शिंदे शिवसेनेनं पाठिंबा दिला। त्यावेळेस कुठेतरी जवळपास असं निश्चित झालं होतं की भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री असेल आणि नाशिकचे गिरीश महाजन, पण अद्याप हा तिढा अद्याप कायमच आहे। फक्त ध्वजारोहण हे भरत गोगावले करणार आहेत। गेल्या वर्षी सुद्धा भरत गोगावले यांनी ध्वजारोहण केलेलं होतं आणि आता सुद्धा भरत गोगावले ध्वजारोहण करणार आहेत। त्यामुळे रायगड आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही असंच म्हणावं लागेल विनोद। धन्यवाद आवेश, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की भरत गोगावले आता रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। 15 ऑगस्ट रोजी आपला पालकमंत्री पदाचा निर्णय होईल असं भरत गोगावलेंचं म्हणणं होतं, मात्र अजूनही निर्णय होऊ शकलेला नाहीये। पण एक प्रशासकीय सोय म्हणून 15 ऑगस्ट रोजी भरत गोगावलेंच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे ध्वजारोहण केलं जाणार आहे। 15 ऑगस्टला रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे, पण अजूनही पालकमंत्री पदाचा निर्णय होऊ शकलेला नाही आहे। भरत गोगावले हे गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री पदाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र अजूनही त्यांना अधिकृतरित्या पालकमंत्री पद मिळालेलं नाही आहे। तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष पालकमंत्री पदाच्या निमित्तानं रायगडमध्ये यापूर्वी सुद्धा राजकीय वातावरणात पाहायला मिळाला होता आणि आता तोच संघर्ष जरी थोडासा निवळला असला तरी सुद्धा अजूनही भरत गोगावलेंच्या पालकमंत्री पदाचा मुहूर्त काही केला लागत नाही आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पालकमंत्री करू असं आश्वासन दिल्याचं भरत गोगावले म्हणाले होतं। स्वतः भरत गोगावले आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। भरत गोगावलेजी, आपलं स्वागत आहे। खरं तर 15 ऑगस्टला तुम्हाला आता ध्वजारोहणाचा मान मिळालेला आहे। यापूर्वी सुद्धा तुम्ही ध्वजारोहण 15 ऑगस्टला केलेलं आहे, पण अजूनही पालकमंत्री पदाचा निर्णय होत नाहीये। कुठे गाडा अडलंय? काय अजून मलाही काही कल्पना नाहीये। झेंडावंदनचा आता निरोप मिळाला आम्हाला, पालकमंत्र्याचे झेंडावंदनचा निरोप मिळणं अपेक्षित होतं। काय कल्पना नाही पालकमंत्र्याचं काय कुठं थांबलंय काय, कारण काल पण मुख्यमंत्री बोलले काल करतो म्हणून आम्ही तुम्हाला लोकांना सांगितलं काल होईल म्हणून। पण आता तर तटकरेंचा सुद्धा विरोध मावळलेला आहे, कारण ज्या वेळेला अनिकेत तटकरेंची उमेदवारी जाहीर झाली होती तेव्हा शिवसेनेची मदत होईल आणि त्या बदल्यात पालकमंत्री पदाचा मान तुम्हाला दिला जाईल असं ठरलं होतं। असं असतानाही का विलंब लागतोय? त्यांनी स्वतःच सांगितलं ना, त्यांनी सांगितलं, त्यांच्या मुलीने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं। मग कुठे घोडा अडलाय? तेच माझा प्रश्न तोच आहे। जर आता शिंदे साहेब विचारतील काय अडचण आहे किंवा काय, तसं तर वाटत नाही काय आहे। पण तांत्रिक दृष्ट्या कोणतीही अडचण नसताना पालकमंत्री पद जवळपास आता 2 वर्ष होत आलेली आहेत तरी सुद्धा मिळत नाहीये। काय कारण तुम्हाला वाटतायत? नाही, मला काय वाटत नाही। वाटत होतं एकच, जे तटकरे फॅमिलीचं होतं ते, पण आता तो जो मेन विषय तो संपल्यानंतर आता तर काय वाटायला नाही पाहिजे। आता मुख्यमंत्र्यांकडनं काय होणं गरजेचं अपेक्षित आहे, कारण ते फायनल अथॉरिटी आहेत ना। अगदी बरोबर आहे, मुख्यमंत्री फायनल अथॉरिटी आहेत, पण आता तुम्ही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काही संवाद साधणार आहात का, की एकनाथ शिंदे संवाद साधतील? मुख्यमंत्र्यांशी नाही साधणार आम्ही, उपमुख्यमंत्र्यांशी साधणार, शिंदे साहेबांशी, कारण तेच आमचे सर्व आहेत ना। मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला खरं तर आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर तुम्ही माध्यमांशी सुद्धा बोलला होतात, पण एकनाथ शिंदेंचं यावर काय म्हणणं? आणि आज जेव्हा हा निर्णय आला तेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेंशी बोललायत का? मध्ये काय प्रश्न आहे? काल पण शिंदे साहेबांनी ठाम सांगितलं आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला लोकांना बाईट दिल्या ना की आज होईल म्हणून। आता पालकमंत्री पदाचा निर्णय झालेला नाही आहे, पण ध्वजारोहणाचा मान मिळालाय। यानंतर तुमचं काही शिंदे साहेबांशी बोलणं झालंय का एकनाथ शिंदेंशी? नाही, आता मी चाललंय माझी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न साहेबांशी। तरी अजून मध्ये 2 दिवस आहेत, तुम्हाला आशा आहे की 2 दिवसात काहीतरी निर्णय होऊ शकतो? हो, होऊ शकतं, काय तसं काय अडचण नाही। धन्यवाद भरत गोगावलेजी, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। भरत गोगावले मंत्री होते
आपल्यासोबत बोलण्यासाठी. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पालकमंत्रीपदाचं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलं होतं आणि त्यानंतर सुद्धा अजूनही निर्णय होऊ शकलेला नाही आहे. नेमकं कारण काय हे कळू शकलेलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात आपण उपमुख्यमंत्र्यांशी बोलू आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलतील असं त्यांचं म्हणणं आहे.